प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत मुंबई मराठी भाषिकांना मिळणार नाही अशी दरपोक्ती त्यावेळच्या सखा पाटलांनी केली होती। त्या पाटलाची अवस्था मराठी माणसानं कशी केली, काय केली हे जगाला माहीत आहे। आज ते पाटलाचं नाव देखील कोणाच्या स्मरणात नाही। अशी दरपोक्ती ह्या वेळेला हिंदी भाषा सक्तीची करून भारतीय जनता पक्षानं केली, देवेंद्र फडणवीस यांनी केली। परंतु जनरेट्यापुढे देवेंद्र फडणवीस यांना शरण यावं लागलं, शरणागती पत्करावी लागली, माघार घ्यावी लागली आणि त्या जनरेट्यापुढे माघार घेताना त्यांना हिंदी भाषा सक्तीचा GR मागं घ्यावा लागला। या जनरेट्यापुढे माघार घेताना देवेंद्र फडणवीस यांना हिंदी भाषा सक्तीचा GR रद्द करावा लागला, अध्यादेश रद्द करावा लागला। बांधवांनो, मराठीबद्दल, मराठी भाषेबद्दल, मराठी माणसांबद्दल ह्या लोकांच्या मनामध्ये नेहमी आकस राहिलेला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पक्षाची मात्र संस्था संघ ह्या लोकांचा नेहमी मराठी द्वेष आपल्याला वारंवार दिसून आलेला आहे। त्यांचं हिंदी भाषेवरती प्रेम आहे, असावं, प्रेम नसावं असं आम्ही म्हणत नाही। तुमचं कोणत्याही भाषेवरती प्रेम राहू द्या, परंतु त्यासाठी आमच्या मराठी भाषेचा द्वेष का, हा प्रश्न घेऊन मराठी माणूस लढ्यामध्ये उतरला आणि हा लढा आपल्याला भारी पडेल हे लक्षात आल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांनी सबसे लोटांगण घेतलं आणि तो GR रद्द केला। आम्ही या बाबीचं अभिनंदन करतो, स्वागतही करतो। देर आहे दुरुस्त आहे, परंतु असा GR आमच्यासाठीही काढा। हिंदी भाषा सक्ती करता जसं तुम्ही GR काढला तसा आमच्यासाठी सुद्धा एक GR काढा। देवेंद्र फडणवीस, आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्यासाठी एक GR काढा। महाराष्ट्रामध्ये तुमच्या सरकारच्या कालावधीमध्ये आमच्या समाजावर, दीनदलितांवर, आदिवासी समूहावर, वंचितांवर, शोषितांवर, पीडितांवर वारंवार अन्याय अत्याचार होतो। त्यांचे मुर्दे पाडले जातात, त्यांचे मूलभूत अधिकार नाकारले जातात। त्या विरोधात एक GR काढा। जो कोणी दीनदलितांचे, आदिवासींचे, इथल्या मूल भारतीयांचे शोषण करील, मग ते आर्थिक असो, सामाजिक असो, त्यांना कायद्यानुसार, बाबासाहेबांनी आम्हाला कायद्यानुसार कवच कुंडलं दिलेली आहे। बाबासाहेबांनी प्रत्येक भारतीयांना संरक्षण दिलेलं आहे, परंतु हे संरक्षण काढण्याचं काम इथल्या नफरतखोर लोकांनी पद्धतशीरपणे केलेलं आहे। जो कोणी या आदिवासी समूहाला, दलित समूहाला, वंचित शोषितांना आर्थिक सामाजिक शोषण करेल त्यांना कायद्यानुसार कडक शिक्षा करण्यात येईल असा GR काढा। गोरगरिबांवरती, दीनदलितांवरती, आदिवासींवरती अन्याय होणार नाही, करायचा नाही असा GR काढा। तुम्ही काढणार आहात का तो GR? आहे का ती तुमची राजकीय इच्छाशक्ती? ज्या वेळेला एखादी विशिष्ट समूहावरती अन्याय अत्याचार होतो त्यावेळेला तुम्ही एक राहता, परंतु इतर वेळेला मात्र हा तेली, हा तांबोळी, हा चर्मकार, हा मातंग, हा बौद्ध असा तुम्ही विभागण्या करता। या विभागना टाळा। समाज म्हणून एक रहा, राष्ट्र म्हणून एक रहा। आम्ही सारे भारतीय, मी प्रथमतः भारतीय, अंतिमतःही भारतीय, ही आंबेडकरवादाची व्यापक परिभाषा। उपमंडूक नाही आम्ही। त्यामुळे दीनदलितांवरती, आदिवासींवरती, इथल्या सर्वहारा समूहावरती अन्याय अत्याचार होणार नाही यासाठी फडणवीस आपण प्रयत्न करा, ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतोय। जय भीम। क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा,
लाईक करा, शेअर करा.